वेलकम टू रश्मीज रसोई। आपण बटाट्याच्या कापा तर नेहमीच करत असतो, पण आज मी तुम्हाला अगदी सिंपल सोप्या पद्धतीने सुरणच्या कापा कशा फ्राय करायच्या ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइब करा। आज आपण सुरण फ्राय करणार आहोत। त्यासाठी मी जवळपास 300 ग्राम हा सुरण घेतला आहे। आता व्यवस्थित वरचं आपण हे साल वगैरे काढून ह्याच्या छानशा फोडी करून घेते। आता आपण सुरणचे काप फ्राय करणार आहोत। त्यासाठी पाव किलो सुरण घेतला होता। हे बघा, अशा ह्याचे काप करून घेतले आहेत। आता हे सुरणचे काप आहेत ना, थोडेसे उकळत्या पाण्यातून असं मिनिटभरासाठीच उकळवून घेणार आहोत। सुरण उकळून घेण्यासाठी हे बघा, पाणी आपण उकळून घेतलं आहे। अगदी अर्धा चमचा एवढं मीठ घालते। आणि सर्वांनाच माहिती आहे कधी कधी सुरण थोडासा खाजरा असतो, म्हणजे खवखवतो घशाला, म्हणून कोकमाचं टाप ऍड करते त्याच्यामध्ये। आता ह्या सुरणच्या ज्या आपण फोडी करून घेतल्या त्या ऍड करूया। आता हा सुरण फक्त 1 ते 1.5 मिनिटाकरता ह्या उकळत्या पाण्यातून आपल्याला असा उकळून घ्यायचा आहे। म्हणजे कोकम घातल्यामुळे हा खाजरा पण होणार नाही, म्हणजे खवखवणार नाही घशाला, आणि तळताना पण अगदी कमी तेलावर आपल्याला तो तळता येईल। अगदी 1 ते 1.5 मिनिट झाला आहे। हा बघा, आपण सुरण थोडासा उकडून घेतला आहे। असा उकडून घेतला ना का तळायला अगदी सोपा जातो। हे बघा, हा फोक त्याच्या आत जातो, म्हणजे आपल्याला हवा तसा हा सुरण अगदी 1-1.5 मिनिटातच व्यवस्थित उकडून झाला आहे। आता हा सुरण पूर्णपणे मी पाणी निथळून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते। जास्त उकडवलात ना तर तो तळताना तुटू शकतो, म्हणून अगदी मिनिटभरासाठी उकडून घेतलात तरी चालेल। आता ह्या सुरणच्या फोडी आहेत ना, फॅन खाली ठेवून थोड्या गार करून घेऊया। सुरण गार होईपर्यंत आपण त्याच्या कोटिंगसाठी पाव वाटी रवा घेतला आहे आणि पाव वाटी तांदळाचं पीठ ह्याच्यातच आपण घोळून तो सुरण तळणार आहोत। अर्धा चमचा आपला हा रश्मीज रसोईचा आगरी कोळी मसाला घेते मी। पाव चमचा हळद वापरणार आहोत। अगदी पाव चमचाच मीठ घेते, कारण का मगाशी आपण सुरण उकडवताना पण मिठाचा वापर केला होता। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे बघा, सुरणच्या फोडी पण आपल्या गार झाल्या आहेत। आता एक एक करून ह्या सुरणचे काप आहेत ना, असं रवा आणि तांदळाच्या पिठामध्ये घोळून घ्यायचे आहेत। नंतर आपण तव्यावर जसं मच्छी तळतो तशाच हे आपण तळून घेणार आहोत। सर्व ह्या कापा मी अशाच तयार करून घेते। हे बघा, सर्व सुरणच्या फोडी आपण अशा पिठा आणि रव्यामध्ये घोळून घेतल्या आहेत। तोपर्यंत तवा पण गरम झाला आहे। आता ह्याच्यामध्ये 3 टेबलस्पून एवढंच तेल घेते। ह्या ज्या सुरणच्या फोडी आहेत ना, आपण शॅलो फ्रायच करणार आहोत। गॅसची फ्लेम लोवर करून घेते। आता एक एक करून ह्या सुरणच्या फोडी आपण तेलावर सोडूया। जसं आपण मच्छी तळतो ना, सेम त्याच पद्धतीने आपल्याला ह्या सुरणच्या फोडी तळून घ्यायच्या आहेत। आणि उकडवून घेतल्यामुळे जास्त त्याला तेल पण लागत नाही। एक एक करून सर्व ह्या सुरणच्या कापा आपण तेलावर सोडल्या आहेत। आता लो टू मीडियम फ्लेमवर अगदी 1 ते 1.5 मिनिटासाठी एक बाजू व्यवस्थित तळून घेऊया। 1.5 ते 2 मिनिटं झाले आहेत। आता एक एक करून ह्या सुरणच्या फोडी मी पलटून घेते। तुम्ही बघू शकता, अगदी कमी तेलावर तळतोय तरी पण ही बघा, एक बाजू तर अगदी व्यवस्थित आपली फ्राय करून झाली आहे। आता सर्व फोडी ह्या आपण अशाच पलटून घेणार आहोत।
एक एक करून सर्व फोडी आपण पलटून घेतल्या आहेत. आता मागची बाजू पण आणखीन 1.5 ते 2 मिनिटासाठी अशीच लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित फ्राय करून घेऊया. आणखीन 1.5 ते 2 मिनिटं झालेत. पुन्हा ह्या सुरणच्या कापा मी अशा पलटून घेते आणि तव्याच्या साईडला करून घेते. तव्याच्या साईडला केल्या का कसं जे पण एक्स्ट्राचं तेल आहे ना ते व्यवस्थित मधोमध येतं आणि मग खाताना ना ह्या फोडी किंवा आपल्या सुरणच्या कापा जास्त ऑइली पण वाटत नाही. हे बघा, उकडून घेतल्यामुळे अगदी कमी तेलावर आपल्या ह्या सुरणच्या कापा तळून झाल्या आहेत. आता ह्या मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. सुंदर अशा तयार झालेल्या ह्या सुरणच्या कापा मी ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेते. तुम्ही बघितलं असेल अगदी सिंपल सोप्या पद्धतीने ह्या सुरणच्या कापा आपण फ्राय करून घेतल्या आहेत. तिखट वरण, गोड वरण त्याच्या जोडीला ह्या तोंडी लावण्याकरता खूप छान ह्याचा उपयोग होतो. तुम्हाला पण मी जर ह्या फ्राय केलेल्या सुरणच्या कापांचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी ह्या कापा घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या सुरणच्या कापा कशा झाल्या आहेत. जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या सुरणच्या कापांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.